जगदीश ओळ लिखित जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकावर आपण चर्चा करत आहोत। आज आपण अशा प्रकरणावर चर्चा करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने जी काही विशेषणे लावली जातात, विशेषतः आपण पाहतोय की देशामध्ये प्रत्येक महापुरुषाला जातीच्या नजरेमधून लोक पाहत असतात आणि म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक आहेत, घटनाकार आहेत, भारतरत्न आहेत, विश्वरत्न आहेत आणि अशा अनेक उपाध्या आपण त्यांना लावतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जगदीश ओळांनी कसं सांगितलं ते पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विश्वरत्न, विश्ववंदनीय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न अशा विविध उपाध्यांनी दलित उद्धारक म्हणून किंवा दलितांचे बाबा, दलितांचे कैवारी अशा अनेक उपाध्या बाबासाहेबांना लावल्या। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे सर्वसमावेशक होते, त्यांनी कसं सर्वांसाठी कार्य केलं हे मात्र सांगायला कुठेतरी लेखकांची लेखणी कमी पडली काय, किंवा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला कमी पडलो काय, खरं तर हा प्रश्न आहे। बाबासाहेबांनाच नाही तर या देशातले आगरकर सारखे नेते असू द्यात किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, की इकडे आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज असतील, कुठलाही महापुरुष घ्या, प्रत्येक महापुरुषाला समजून घेत असताना आपण त्यांना कुठेतरी जातीच्या चष्म्यातून समजून घेतलेला आहे। ती मोजमाप आपण खरं तर त्याच्यासाठी लावलेली आहे। परंतु हा जो आहे हा प्रकार त्या महापुरुषावर अन्याय करणारा आहे आणि असाच अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील आपण भारतीयांनी केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी कसे आहेत, ते दलितांचे उद्धारकर्ते कसे आहेत हे नक्की मांडलं आणि ते आहेत सुद्धा। परंतु डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रनिर्माते कसे आहेत हे सांगायला मात्र कुठेतरी आपण विसरलो आणि हे समजून घ्यायला देखील आपण विसरलो आहोत। आणि म्हणून या पुस्तकामध्ये जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकात जगदीश ओळ यांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्या प्रकरणात ते असं म्हणतात की शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत। तर शेतकऱ्यांचे बाबासाहेब सांगत असताना त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं होतं, म्हणजे 1918 ते म्हणतात की शेतीचं विभाजन झाल्यामुळं आणि विभाजन झाल्यामुळं की अनेक वेळा गरिबी येते आणि अनेक वेळा बेकारी येते, त्यामुळे शेतीचं विभाजन होते। म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या एका मुलाला शेतीमध्ये ठेवावं आणि इतर मुलांना त्यांनी उद्योगधंद्यामध्ये किंवा सरकारी नोकरी, शिक्षणाकडे त्याला वळवावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1918 सांगतात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांचे बाबासाहेब किंवा कष्टकऱ्यांचे बाबासाहेब म्हणून आतापर्यंत आपण फार कमी वेळा ऐकलं असेल आणि अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये मात्र या सर्वांगाने म्हणजे अष्टपैलू बाबासाहेब कसे आहेत या संदर्भात देखील चर्चा केली आपल्याला दिसून येते। याआधी आपण पाहिलं असेल की प्रल्हाद लुलेकर सरांचं एक पुस्तक आलं होतं की दलितेतरांसाठी बाबासाहेब, म्हणजे अनंत पैलूचा सामाजिक योद्धा म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकातून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत पैलू, त्यांच्या कार्याचे अनंत पैलू आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि तसंच या पुस्तकामध्ये देखील जगदीश ओळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पैलू उलगडलेले आहेत। शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत, शेतीचं विभाजन झाल्यामुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात। 10 जानेवारी 1938 विधिमंडळावर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मोर्चा नेला आणि हा पहिला मोर्चा दलितांच्या उद्धारासाठी किंवा दलितांसाठी किंवा सामाजिक मोर्चा घेत असताना तो मोर्चा नव्हता, तर तो मोर्चा होता या देशातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी। आणि मग शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत हा मोर्चा त्यांनी काढलेला होता। पुढे आपण पाहिलं असं की खोती पद्धती, जी की कोकणामध्ये आपण पाहतो, कोकणामध्ये खोती पद्धती होती। खोत हे एक जमीनदार आहेत आणि हे जमीनदार शेत सारा शेतकऱ्यांकडून घ्यायचे आणि शेतकऱ्यांकडून शेत सारा घेऊन हे खोत सरकारला द्यायचे आणि मग ह्या काळामध्ये शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना शेतसारा दिल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ यायची, त्यांचं शोषण व्हायचं आणि मग अशा खोती पद्धतीच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लेख लिहितात आणि लेख लिहून त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शेतकऱ्यांचा संप घडवून आणतात, त्यांचे मोर्चे घडवून आणतात आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात। शेतकऱ्यांसाठी कायदे व्हावेत यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढे दिले आणि मला आपल्या सर्वांना माहित आहे 15 मे 1950 खोती निर्मूलन अधिनियम लागू झाला आणि या कायद्याच्या माध्यमातून जवळपास 1,22,860 एकर जमीन ही खोतांपासून आणि या सगळ्या सावकारांपासून आणि या इनामदारांपासून ही जमीन त्याच्या तावडीतून सुटली। हे लोक मुक्त झाले। म्हणजे विचार करायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की 1,22,800
60 एकर जमिनीवर ज्या काही खोतांची जी मक्तेदारी होती, जी इनामदारांची मक्तेदारी होती, जमीनदारांची मक्तेदारी होती, सावकारांची मक्तेदारी होती, ही मक्तेदारी या कायद्यानं म्हणजे 15 मे 1950 ला खोती निर्मूलन अधिनियम हा कायदा लागू झाला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यातून हा कायदा होतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कसे आहेत हे आपल्या लक्षात येतं. आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाटबंधारे मंत्री, ज्याला आपण जलसंपदा हे खातं आहे, आणि मग हे खातं बाबासाहेबांकडे होतं आणि याचे मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर प्रकल्प असेल किंवा असे अनेक प्रकल्प, आणि विशेष म्हणजे नद्याजोड प्रकल्प बाबासाहेब राबवायला सांगतात. आणि मग काय असतो नद्याजोड प्रकल्प, तर हा नद्याजोड प्रकल्प जो आहे याच्या पाठीमागची भूमिका आहे, हिमालयामध्ये अशा नद्या आहेत त्यांचा उगम हिमालयातून होतो, आणि मग ज्या नद्यांचा उगम हिमालयात होतो त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की बर्फ वितळला जातो, आणि मग त्यामुळे काय होतं की त्या भागामध्ये त्या नद्यांना पूर येतो, आणि अशा वेळी पूर परिस्थिती निर्माण होते. आणि मग बऱ्याच वेळा त्याच काळामध्ये दुसऱ्या भागामध्ये दुष्काळ असतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नद्याजोड प्रकल्प राबवला पाहिजे. आणि या नद्याजोड प्रकल्प राबवल्यामुळे ज्या भागात दुष्काळ आहे, जिकडे पाणी नाही, त्या भागाकडे हे पाणी जर वळवलं तर देशातला शेतकरी सुखी होईल, आणि मग शेतकरी सुखी तर देश सुखी, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात म्हटलेलं होतं. आणि जी काही विधानं केली होती की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांवर काय वेळ येणार आहे, ती वेळ आज आपण पाहतोय. नद्याजोड प्रकल्प आलेल्या नेत्यांनी, त्यानंतर आलेल्या सरकारने हा काय प्रकल्प राबवला नाही. आज तागायत आपल्याला तो प्रकल्प राबवलेला दिसून येत नाही. जो काही प्रकल्प बाबासाहेबांनी त्या काळामध्ये राबवलेले होते, दामोदर खोरे प्रकल्प असेल किंवा हिराकुंड किंवा टिकारपार असेल, सोना नदी आहे, नीरज धरणे, या नद्यांवरती बाबासाहेबांनी धरणे बांधले, आणि धरणे बांधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं. पाणी प्रश्न शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे, पाणी किती महत्वाचं आहे हे बाबासाहेब सांगतात. एकीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल आणि दुसरीकडे दुष्काळ पडेल, आणि अशा परिस्थितीमध्ये जर नद्याजोड प्रकल्प राबवला तर या देशातला शेतकरी सुखी होईल, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात. आणि पाटबंधारे मंत्री असताना खरं तर पंजाब राज्यातील म्हणा किंवा इतर ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धरणे बांधलेली आहेत, आणि त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना तसे सल्ले देखील दिलेले आहेत. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे खरं तर आज आपल्यापर्यंत आले नाहीत. दलितांचे कैवारी म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायम म्हणतो. खरं तर महापुरुष कोणताही असू द्यात, कोणत्याही महापुरुषाला जातीच्या चष्म्यातून पाहिल्यामुळं बऱ्याच वेळा आपण पाहतो की त्या महापुरुषाचं कर्तृत्व हे आपल्या समोर येत नाही. असे अनेक महापुरुष आहेत, त्या महापुरुषांना आपण खरं तर जातीमध्ये बंदिस्त करण्याचं पाप आपण म्हणू की आपण सर्व भारतीयांनी केलं की काय, हे देखील या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं. आणि मग आज शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत, आणि मग शेतकऱ्यांचे बाबासाहेब पाहत असताना या देशातला शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा संप, सर्वात मोठा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात काढला होता. जवळपास 7 महिने हे आंदोलन चाललं होतं. सर्वाधिक मोठं आंदोलन आपण पाहिलं काल परवा मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन खरं तर दिल्लीमध्ये झालं होतं. ते त्यानंतरचं मोठं आंदोलन आहे, परंतु पहिलं आणि सर्वात मोठं आंदोलन बाबासाहेब आंबेडकर या खोती प्रश्नांवरती कोकणामध्ये लढतात, आणि ह्या प्रश्नांच्या ह्या लढ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्याला न्याय देतात. आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती, शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचं विभाजन असेल, त्या शेतकऱ्यांना सुखी करणं असेल, कारण शेतकरी सुखी राहिला नाही तर जनता सुखी राहत नाही. हे साधं गणित देखील अनेक नेत्यांना माहीत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते गणित मांडलं, त्यासाठी त्यांनी काम देखील केलं. आणि म्हणून हिराकुंड असेल किंवा अशा अनेक धरणं असतील, त्या नद्यांवरती बाबासाहेब धरणं बांधतात. एकूणच काय तर पाटबंधारे मंत्री असताना नद्याजोड प्रकल्प राबवण्यासाठी ते आग्रह धरतात, आणि येणाऱ्या सरकारनं तो काही अजूनही प्रकल्प किंवा तशी प्रकल्प उभे करण्याकडे आजही सरकारचा कल दिसून येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणून आज खरं तर यातून आपण काय घेतलं पाहिजे, कारण जगदीश ओवाळांना प्रत्येक प्रकरणात सांगायचं आहे की ज्या वेळी ते भूमिका मांडतात ते त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचे अनंत पैलू ते मांडतात, तेव्हा ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे कसे आहेत. आता शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे, तर आपल्या लक्षात येईल की महापुरुष जे आहेत ते महापुरुष कुठल्याही एका जाती धर्मासाठी काम करत नाही, ते राष्ट्राच्या उभारणीसाठी, मानवतेसाठी काम करतात. आणि मग हे बघत असताना शेतकऱ्यांच्या मुलांनी ह्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे नेते कसे होतात. आणि मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती पोटतिडकीने लढणारे बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांच्या मुलांनी, पोरांनी समजून घेतले पाहिजे, आणि ते शेतकऱ्याचे नेते कसे आहेत हे त्यांच्या लक्षात यावं. म्हणजेच काय,
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे ज्या एका समुदायाचे नेते आहेत असं वारंवार बिंबवलं जातं, तसं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रनिर्माते आहेत आणि त्यांच्या या राष्ट्रनिर्मितीतला एक भाग म्हणजेच अर्थात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणे. त्या लढे उभे केले आणि या खोतांच्या विरोधामध्ये, जमीनदारांच्या विरोधामध्ये शेतसारा जो द्यावा लागायचा आणि त्यातून शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं, हे शोषण बाबासाहेब थांबवतात. एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जसे दलितांच्या मुक्तीसाठी लढे लढलेले आहेत, तसेच या देशातल्या अस्पृश्यांच्यासाठी लढे लढले आहेत, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला शेतकरी सुखी व्हावा यासाठी देखील लढे लढलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मोर्चा हा विधिमंडळावर काढला होता. हा मोर्चा अस्पृश्यता किंवा दलित उद्धारासाठी नाही, तर या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी मोर्चा होता. मग शेतकऱ्यांच्या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे नेते कसे आहेत, शेतकऱ्यांचे बाबासाहेब कसे आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. असेच व्हिडिओ आपण रोज बनवत आहोत. आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण येत्या काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत पैलू आणि इतरही काही व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.